काका नमस्कार. नमस्कार. काय नाव आहे आपलं? माझं नाव श्रीकांत दगडू भूतकर. आणि आपण कुठे राहिलाय? मी उद्योगनगर चिंचवड. राईट. किती वय आहे काका आपलं? माझं वय 72 आहे. तुम्हाला 3 दिवसापूर्वी सर्जरी करिता बोलवलं होतं. आज गुरुवार आहे, आज 4था दिवस आहे, आज दात बसवलेत. काय अनुभव आहे तुमचा सर्जरीचा आणि दात बसवल्यानंतरचा? सर्जरीचं म्हणताल तर अगदी माझी व्यवस्थित ट्रीटमेंट मिळाली. मला कुठलाही त्रास झाला नाही. म्हणजे ज्या वेळेला माझे एक्स्ट्रॅक्शन केलं दाताचं त्यावेळेला सुद्धा काही त्रास झाला नाही. नंतरसुद्धा मला काही त्रास झाला नाही. आणि बसवताना पण आता बिलकुल असं वाटलं नाही की मला काय वेगळं हे होतं आहे. माझं दुखलं नाही कधी. राईट राईट. आणि आता आपण दात बसवल्यानंतर खाऊन पाहिलंय, काय खाण्याचा अनुभव आहे तुमचा? व्यवस्थित. म्हणजे बदाम तोडताना थोडंसं कठीण वाटलं, पण काजू मात्र अगदी सहजपणे खाता आली आणि व्यवस्थित चावता आलं. थोडंसं आता सवय व्हायला पाहिजे, पण एक 8 दिवसात होईल असं मला वाटतंय. राईट. मला एक प्रश्न विचारायचा आहे. सर्जरी जेव्हा सुरू होती त्याच्या आधी तुमच्या मनात काही भीती होती सर्जरीविषयी? नाही, मला नव्हती भीती. म्हणजे मनाची तयारी झाली होती? मला तयारी होती, कारण मी आतापर्यंत बऱ्याच वेळा दाताचं ट्रीटमेंट खूप वेळा घेतलेली आहे. त्यामुळे मला ते दाताचं इंजेक्शन किंवा एक्स्ट्रॅक्शन किंवा मी मध्ये 2-4 वेळा ब्रीज पण बसवले होते, छोटे छोटे 4-5 दाताचे. त्यामुळे मला त्या दाताच्या ट्रीटमेंटची सवय आहे असं म्हणा. अनुभव आहे, चांगला अनुभव आहे. मला हे विचारायचं आहे की दात तुम्हाला आता बसवलेत, तर तुमच्या बोलण्यामध्ये काही फरक जाणवत आहे तुम्हाला? स्पष्ट उच्चार येत आहेत, असं काही अनुभव जाणवत आहे दात बसवल्यामुळे? असं काही वाटतंय? थोडाफार फरक वाटतो. म्हणजे असं अजून तरी फार काही असं वाटत नाही, पण स्पष्ट उच्चार येत आहेत. म्हणजे दात वगैरे असल्यामुळं उच्चार करायला सोपं जात आहे मला. राईट राईट. आणि अनुभव जो आहे दातांचा आता बसवल्यानंतर तो एक कसा वाटतं, एक माणूस म्हणून कसं वाटतं की दात नसणे त्याच्या पूर्वीचे श्रीकांत सर आणि दात असल्यावरचे श्रीकांत सर याच्यातला काही फरक जाणवतोय तुम्हाला? नाही, मला सुरुवातीला काय व्हायचं, म्हणजे ज्या वेळेला माझ्या दाताचा प्रॉब्लेम होता त्यावेळेला माझं दात एका साईडचे होते, दुसऱ्या साईडला दात नव्हतेच, म्हणजे वरच्या बाजूला. आणि त्याच्यामुळं मला एका बाजूने खायला लागायचं. आणि ते जे ब्रिज होता तो सुद्धा सध्या खराब झाल्यामुळं मला ते बारीक चावता येत नव्हतं. चावताना मला खूप वेळ लागायचा आणि बारीक चवण न झाल्यामुळं मला थोडंसं त्याला पचनाला थोडासा त्रास व्हायचा. आणि त्याच्यामुळं मग ते बारीक चावल्याचं समाधान मिळायचं नाही. म्हणजे अन्न बारीक न होता पोटात घालायला लागायचं. खूप वेळ चावायला लागायचं मला. आता बघूया किती. मला अजून एक प्रश्न विचारायचा आहे. सर्जरी जे तुम्ही घेण्याचा इथे निर्णय घेतला त्याचे काय निकष होते? माझं पहिलं इम्प्रेशनच चांगलं पडलं, कारण त्यांनी मला ज्या पद्धतीने हँडल केलं, मला जे पद्धतीने बोलले माझ्याशी, मला जे सगळं समजून सांगितलं की इथे कशी ट्रीटमेंट मिळेल, तुम्हाला काय काळजी घेण्यात येईल, तुम्हाला व्यवस्थित अगदी खूपच छान ट्रीटमेंट मिळेल असं त्यांनी मला सांगितलं. आणि मला त्यांचं म्हणणं पटलं, कारण आल्यावरच मला कळलं की व्यवस्थित माझं काम होईल असं मला त्यांच्याकडे बघूनच खात्री वाटली. ही सर्जरी झाली आहे, दात बसलेत, आता काय वाटतं? अपेक्षा होती त्यांच्याकडनं ती पूर्ण झालेली आहे. जी अपेक्षा राईट. त्याच्यामुळे तो भारतातच राहत. पण बाकी इथे अगदी मला सगळं घरगुती हे मिळालं, ट्रीटमेंट मिळाली. राईट.